शक्तीपीठ महामार्गाला लातूरमधून आजही विरोध होतोय। मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी रोखलंय। लातूरच्या मोठेगाव, चाडगाव, मोरवड या शिवारात अधिकारी मोजणीसाठी आले असता त्यांना शेतकऱ्यांकडून रोखण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी एकवटले आहेत। शक्तीपीठ महामार्गासाठी मोजणी करू देणार नाही आणि शेती देखील देणार नाही अशी भावना शेतकऱ्यांची आहे। पंचनामा करून आम्हाला काय पंचनामा नाही करायचा, नाही विरोध म्हणून काही दिवसाखाली याच शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी अधिकारी रोखले होते। आज देखील लातूरच्या चाडगाव, मोठेगाव आणि मोरवड या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी या अधिकाऱ्यांना मोजणीपासून रोखले। शेतकऱ्याकडे जमिनी जोर 2-2, 3-3 एकर, ती जर ह्या समृद्धी मार्गात गेला तरी शेतकरी जगायचं कसा आणि त्यांनी खायचं काय? आणि ह्याचे पैसे आलेले किती दिवस पुरतील? आपण शेतकरी नको म्हणाले तर ह्याला एवढं का धाड भरले की याला मार्गच करायचा? प्रत्येक ठिकाणी शेतकरी विरोध करायला आहे। एवढे निदर्शनं केले, तहसील समोर उपोषण केले लोकांनी, शेतकरी तिथं चाललाय। एवढं सगळं करत असताना ह्याला एवढं काय बसले की मार्ग तयार करायचा? माझं 9 एकर क्षेत्र या शक्तीपीठ महामार्गामध्ये जाते आणि जमिनीच्या दोन्हीच्या मधून रस्ता जात असल्या कारणाने माझी त्या भागात देखील अर्धी जमीन राहते, या भागात अर्धी। मग मी व्हायची कशी? मूळ प्रश्न। मुळात हा शक्तीपीठ महामार्गाची आम्हाला गरजच नाही साहेब। येणाऱ्या काळात हे सरकार काय ऐकणार नाही, पोलीस बंदोबस्त लावणार, काहीतरी व्यवस्थित करून जोरदस्ती शेतकऱ्याला करणार। त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी चाबूक ठेवायचा, चाबकाने अधिकाऱ्याला फोडून काढायचं। 2-3 अधिकारी फोडून काढले, कुठलाच मार्ग होत नाही, काहीच होत नाही। संदीप भोसले, साम टीव्ही न्यूज, लातूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।